दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 110 तथा वोविया गायनी परितोख लिया क्रमांक 111 तथा स्नानप्रसंगे भेडवणे। एके दिवशी साधाईसा साळी कांडत असताना साधाईसाने राऊळांवर काही ओवी गायल्या। गोविंद माये गोविंद बाप, गोविंद माझी बाळवेसी। राऊळांनी ह्या ओवी ऐकल्या आणि उठून राऊळ साधाईसाकडे गेले। नंतर राऊळांनी श्रीकरेने मुसळ धरली आणि प्रसन्नतेने राऊळ म्हणाले, ऐसा माझा होय म्हणे। लिया क्रमांक 111 तथा स्नानप्रसंगे भेडवणे। एके दिवशी स्वयंपाक घराकडच्या भिंतीच्या मधल्या प्सेजमध्ये साधाईसा पडदणी स्नानाच्या वेळी अंगाभोवती गुंडाळण्याचे वस्त्र घालता अंघोळ करत होत्या, तेव्हा अचानक राऊळ तिथे आले आणि त्यांनी पाहिले। राऊळांनी राग स्वीकारला। राऊळ स्वयंपाकघरात गेले आणि चुलीमधले जळते लाकूड श्रीकरी घेऊन आले। आवो मेली जाये, नागवी स्नान करीते म्हणे। धादल धादल म्हणे असे म्हणत राऊळ जळते लाकूड घेऊन साधाईसाला लावण्यासाठी पुढे आले। श्रीकरी चुलीमधले जळते लाकूड घेऊन राऊळ रागात येताना पाहून साधाईसा घाबरल्या। त्या आरडाओरड करत मदतीसाठी आबाईसाला बोलावू लागल्या। आबाई आबाई, धाव वो म्हणत साधाईसा जोरजोरात ओरडत होत्या। असा गोंधळ ऐकून आबाईसा धावत आल्या, तेव्हा राऊळ जळते लाकूड श्रीकरी घेऊन साधाईसावर लोटत होते आणि साधाईसा घाबरून ओरडत होत्या असे आबाईसाने पाहिले। राऊळांचा राग शांत करण्यासाठी आबाईसाने राऊळांना विनंती केली, जी या देवकिया दासी माराविया, पिटाविया जी आजीला गौनी वस्त्रेवीन स्नान करीती जी, ह्या देवाच्या दासीला मारावे जी आजपासून वस्त्राशिवाय ती अंघोळ करणार नाही जी। अशी विनंती करत आबाईसाने राऊळांच्या श्रीकरीचे जळते लाकूड काढून घेतले। ते जाऊन पुन्हा स्वयंपाकघराच्या चुलीत टाकले। नंतर साधाईसाला रागवत आबाईसा म्हणाल्या, हा एल्हो, तुम्ही ब्राह्मणी रांडा, तुम्ही पडदणी का नेघा घालत नाही? आंघोळी करिता नागविया बैस्त असा। गोसावियांसी काय अव्यवस्था, अनुचित वर्तन मानत असे, मान्य असे। त्या दिवशी साधाईसाला आपली चूक कळली आणि पुढे कधीच साधाईसाने पडदणी घातल्याशिवाय अंघोळ केली नाही। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।